मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात कोर्टाचा 2 निर्णयांचा मोठा अडसर। सरसकट कुणबी म्हटलं तर सामाजिक विचित्रपणा ठरेल असा 2003 मध्ये दिला होता निर्णय। आपण उद्यापासून पाणी घेणंही बंद करणार, मनोज जरांगेंची मोठी घोषणा। सरकारला मागण्या कळत नसतील तर आणखी कडक आंदोलन करण्याचा दिला इशारा। मुंबईत आजही मराठा आंदोलकांची तोबा गर्दी। सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांनी रस्ता अडवला, रस्त्यावर झोपून गाड्या अडवल्यामुळे वाहतूक कोंडी। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली। आरक्षणासंदर्भात कायदेशीर गुंता झालाय, अंतिम प्रस्ताव घेऊन आम्ही जरांगेंकडे जाऊच, विखे पाटलांची प्रतिक्रिया। नागपुरातील ओबीसी साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा। मराठा आरक्षणासंदर्भात टोपे शरद पवार यांच्याशी चर्चा करणार। राजेश टोपेंनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी मागितली वेळ। सूत्रांची माहिती, शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेणार का याकडे लक्ष। गणेशोत्सवासाठी एकनाथ शिंदे सहकुटुंब दरे गावात दाखल। शिंदेंचा दरे गावात 2 दिवसांचा मुक्काम। वैभव खेडेकर 4 सप्टेंबरला भाजपमध्ये करणार प्रवेश। रवींद्र चव्हाण, नितेश राणेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार। राज ठाकरेंनी मनसेतून केलं होतं बडतर्फ। मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं। देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढल्याचीही केली टीका। आज मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनानं केला रद्द। गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। 5 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन। पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सोय केली गेली, तर घरोघरी गवराईचं आगमन सुद्धा झालं। प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं दुःखद निधन। वयाच्या 38व्या वर्षी प्रिया मराठे यांचं कॅन्सरनं निधन। कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी।